मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा एका बहुरंगी कलाकाराविषयी ज्यांनी आपल्या अनेक कॉमेडी भूमिकेतून सगळ्या महाराष्ट्राला भुरळ घातली आहे। त्याच पद्धतीने सिरियस अभिनय, सपोर्टिंग रोल, आव्हानात्मक भूमिका अशा अनेक भूमिकेंमधून त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली आहे। अगदी दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनी यावरील अनेक मालिकेतून त्यांनी आपल्याला अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे। ते म्हणजे कॉमेडी किंग व चतुरस्त्र अभिनेते पंढरीनाथ कांबळे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र पॅडी कांबळे म्हणून ओळखतो। आज आपण जाणून घेणार आहोत पॅडी कांबळे यांच्या बालपणापासून अभिनय ते बायको आयुष्यात आल्यानंतर करिअरला मिळालेली चमक, ते दादासाहेब फाळके पुरस्काराने मिळणारा सन्मान, ते बिग बॉस मराठीचे घर, असे आपण त्यांचे संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। पंढरीनाथ कांबळे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील स्वप्नांची महानगरी मुंबई या शहरातील लोअर परळमध्ये 11 मे 1969 रोजी झाला। पॅडी कांबळे यांनी आपलं शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या नामजोशी विद्यालयातून पूर्ण केले। तसेच त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण महर्षी दयानंद कॉलेज परळ येथून पूर्ण केलेले आहे। पंढरीनाथ कांबळे यांचे वडील लहानपणीच वारले असल्यामुळे त्यांचा सर्व सांभाळ आणि त्यांची जडणघडण ही त्यांच्या आईने केली। पंढरीनाथ कांबळे यांना सगळे नेहमीच विचारतात की कामाप्रती तुम्ही एवढे तत्पर आणि स्वभावाने एवढे मनमळाऊ आणि शांत कसे आहात। यावर पंढरीनाथ नेहमी सांगतात, हे सर्व गुण मी माझ्या आईकडून शिकलो आहे। माझी आई ज्याप्रमाणे वागायची तिला बघून मी सर्व गोष्टी शिकलो व हे सर्व गुण तिच्यामुळेच माझ्यामध्ये आले। पॅडी कांबळे यांचं पूर्ण बालपण आणि जडणघडण ही लोअर परळ भागातील डिलाल रोड या भागात झाली। तशी पंढरीनाथ कांबळे यांना बालपणापासून अभिनयाची आवड वगैरे नव्हती, पण त्यांच्यात एक खास कला होती, ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा किस्सा अथवा जोक ते अत्यंत रंजक पद्धतीने रंगवून सांगायचे। त्यांच्यातील ही गोष्ट मित्रांना व परिसरातील लोकांना फार आवडायची। इयत्ता 8वीत असताना पॅडी कांबळे यांनी त्यांच्याच परिसरातील विद्यार्थी उत्कर्ष मंडळ हे जॉईन केले। तिथे त्यांच्या वेगवेगळ्या अभ्यासिका भरायच्या। गणपती, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र उत्सव अशा वेगवेगळ्या उत्सवांच्या वेळी ते एकांकिका व नाटकांचे आयोजन करायचे। आपल्या ग्रुपच्या मार्फत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलेले आहे। पुढे कॉलेजला गेल्यावर अनेक इंटर कॉलेज नाट्य स्पर्धा, इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धा यातून त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला। कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली होती। पंढरीनाथ कांबळे यांना कॉलेज पासूनच पॅडी कांबळे हे स्टेज नेम मिळालं। पंढरीनाथ कांबळे यांनी 1998 सालापासून व्यावसायिक रंगभूमीच्या मार्फत आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्री गणेशा केला। अगदी लहानपणापासून ते कॉलेजला असल्यापर्यंत आपल्या घरच्यांना हातभार लागावा, आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा म्हणून आयुष्यात पंढरीनाथ कांबळे यांनी खूप स्ट्रगल केला, खूप मेहनत केलेली आहे। अनेक वेळा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पॅम्पलेट वाटलेले आहेत, ते देखील नरिमन पॉइंटच्या बिल्डिंग मध्ये। त्याच पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन त्यांचे मसाल्याचे पाकिट पॅक करायचे, त्यावर त्यांना रोजाने पैसे भेटायचे। तसेच पेपर टाकणे, वेगवेगळ्या प्रेस मध्ये जाऊन त्यावर स्टॅम्प मारणे, शिक्के मारणे हे देखील काम पंढरीनाथ कांबळे यांनी केलेले आहे। पंढरीनाथ कांबळे म्हणतात की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा स्ट्रगल हा फक्त माझ्या आईने पाहिलेला आहे। अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं करून पैसे मिळायचे, ते पैसे वाचवायचे आणि त्यातून त्यावेळी आलेला 1 रुपयाला मिळणारा झुणका भाकर खाऊन पोट भरायचं, असे पंढरीनाथ कांबळे सांगतात। मराठी रंगभूमीवर आपलं नाटक चालू असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले। बालपणापासूनच आपल्या आईकडून पॅडी कांबळे अनेक चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या। त्या गोष्टी आजच्या आयुष्यात देखील पॅडी कांबळे यांना बहुमूल्य मदत करतात। आईच्या निधनानंतर छोटी छोटी कामे त्यांची रंगभूमीवर चालू होते, परंतु पाहिजे तसं यश त्यांना मिळत नव्हतं आणि अशातच त्यांच्या आईचे वर्षश्राद्ध आले। आईच्या वर्षश्राद्धा आधीच त्यांना लग्न करायचे होते। आईच्या वर्षश्राद्धाला अवघे 15 दिवस बाकी असतानाच ते मुलगी बघायला गेले, परंतु पॅडी यांच्या उंचीचा मुद्दा घरच्यांकडून उपस्थित केला। पॅडी यांना वाटले की आता काय आपले लग्न होत नाही, म्हणून त्यांनी पुन्हा आपला फोकस अभिनयाकडे वळवला। अशातच पॅडीच्या आईच्या वर्षश्राद्धाला 7 दिवस बाकी असतानाच पॅडीचे लग्न जमले व कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एका जिमच्या हॉलमध्ये पॅडी यांचा विवाह संपूर्ण झाला। पॅडी कांबळे यांच्या पत्नीचे नाव अनिता कांबळे असे आहे। पॅडी कांबळे यांच्या आणि अनिता कांबळे यांना 2 मुली आहेत, ग्रीष्मा कांबळे व आद्या कांबळे असे त्या मुलींचे नाव आहेत। ग्रीष्मा सध्या आपल्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण करीत आहेत, सोबतच एकांकिका व नाटकांमध्ये तसेच शॉर्ट फिल्म मध्ये देखील ती काम करत आहे। पंढरीनाथ कांबळे म्हणतात की त्यांच्या आयुष्याला भरारी आली त्या बायकोच्या पायगुणामुळेच। आयुष्यात बायको आली आणि प्रगतीला
सुरुवात झाली असे ते नेहमी सांगतात. लग्नानंतर त्यांना अनेक चांगल्या प्रोजेक्ट मध्ये काम करायची संधी मिळाली. हसा चकट फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक अशा अनेक कार्यक्रम मालिकेतून ते महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध झाले. कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक यात निर्मिती सावंत यांनी साकारलेली गंगूबाई आणि पॅडी कांबळे यांनी साकारलेला छू या जोडीने मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट या तिन्ही ठिकाणी सेम टायटल असलेले व सेम पात्र असलेले कामे केलेली आहेत. असे कामे करणारे ते पहिलेच अभिनेते व अभिनेत्री ठरलेली आहे. पॅडी कांबळे यांनी अनेक छोट्या मोठ्या भूमिका चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या, परंतु त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली 2005 साली आलेल्या खबरदार या चित्रपटातून. खबरदार या मराठी चित्रपटातून पॅडी कांबळे यांना सर्वत्र ओळख मिळाली व नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करायची संधी भेटू लागली. त्यानंतर पंढरीनाथ कांबळे यांनी करायला गेलो एक, मुन्नाभाई SSC, डम डम डिगा डिगा, लग्नाची वरात लंडनच्या घरात, गोष्ट लग्नानंतरची, सुपरस्टार, येड्यांची जत्रा, नो एंट्री, कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक, देवा, जयंती, वऱ्हाडी वाजंत्री आणि एकदा येऊन तर बघा यांसारख्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांचा लेटेस्ट 2023 मध्ये आलेला एकदा येऊन तर बघा हा चित्रपट आहे. त्यांनी साकारलेले सुपरस्टार आणि येड्यांची जत्रा या चित्रपटातील कामे आजही लोकांना आवडतात. तसेच पंढरीनाथ कांबळे यांनी रंगभूमीवर देखील अनेक नाटके गाजवली आहेत. त्यांनी कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक तसेच त्यांचे रंगभूमीवर अनेक प्रकारचे वेगवेगळे नाटक खूप लोकप्रिय आहेत. पंढरीनाथ कांबळे यांना आपल्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार बेस्ट कॉमेडियन येड्यांची जत्रासाठी भेटलेला होता. त्याचबरोबरीने युवा सेना युवा गौरव पुरस्कार बेस्ट सपोर्टिंग रोल साठी 2012 साली भेटला होता. त्याच पद्धतीने बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड 2013 सालचा कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या सिनेमासाठी भेटला होता. सांस्कृतिक कला दर्पणचा बेस्ट कॉमेडी ऍक्टर अवॉर्ड 2022 सालचा देखील त्यांना भेटला होता. तसेच मट्टा सन्मान 2022 साली बेस्ट कॉमेडी ऍक्टर हे देखील पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. पंढरीनाथ कांबळे यांनी अनेक कॉमेडी शो देखील केलेले आहेत. त्यांनी कॉमेडीची बुलेट ट्रेन, त्याच पद्धतीने फू बाय फू आणि सध्याच 2018 साली आलेले महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात 2018 ते 2022 लोकांचं खळखळून मनोरंजन केलेलं आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की पंढरीनाथ कांबळे यांचे आजोबा गायक होते. ते एका भजनी मंडळात गायक म्हणून काम करायचे आणि सुरुवातीच्या काळात पॅडी कांबळे यांनी देखील वेगवेगळ्या मैफिलींमध्ये गाणी गायलेली आहे. 2024 मध्ये पॅडी कांबळे यांचे नाव तुफान चर्चेत आले, ते म्हणजे बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मध्ये पंढरीनाथ कांबळे यांनी घरात प्रवेश केला आहे. तब्बल आज 50 दिवस उलटून देखील ते आपल्या स्ट्रॉंग खेळामुळे घरात टिकून आहे व संपूर्ण महाराष्ट्रात पंढरीनाथ कांबळे यांच्या नावाची चर्चा होत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवी व निक्की कडून पॅडी यांचा अपमान झाला होता. यावर त्यांची मुलगी गिरीश्मा प्रचंड भडकली होती व तिने निक्की आणि जान्हवी यांना सडेतोड उत्तर दिले होते. पॅडी कांबळे सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात ऍक्टिव्ह होते, परंतु बिग बॉस पासून ते प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्यांचे फॉलोअर्स देखील खूप झपाट्याने वाढलेले आहेत. पॅडी कांबळे यांना इंस्टाग्रामवर 91K म्हणजेच 91,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या विनोदवीर, हरहुन्नरी आणि अतिधीर गंभीर अभिनेत्याला येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाची या युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. पॅडी कांबळे यांनी असेच येणाऱ्या अनेक काळ आम्हाला सर्व रसिकांना हसवावे हीच त्यांना आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती.